17 करारांच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून हे 5 करार पुणे विभागात, 7 करार विदर्भातले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। या 17 करारांमुळे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे। रायगडमध्ये 3000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। टॅरिफ वॉर सुरू असताना सुद्धा राज्याला गुंतवणूक मिळतेय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते। हे जे करार झालेले आहेत यातले 5 करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, जवळपास 9,866 कोटी रुपयाचे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते। महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत, आपण बघू शकतो की एकीकडे टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।